आभारी आहे. यापुढे होणारा सामना असेल सावरदेव भुरुंडी विरुद्ध दुर्गादेवी मुरुड. दोन्ही संघांना खेळाच्या दृष्टीने पहिला पुकार. सावरदेव भुरुंडी आणि दुर्गादेवी मुरुड दोन्ही संघांना खेळाच्या दृष्टीने पहिला पुकार. तो तिकडचा कोपऱ्यातला आहे ना, चौडा पडतो डायरेक्ट. नमस्कार, पुन्हा एकदा मी उत्कर्ष करत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. जाऊया आता क्रीडांगणाकडे. फार मोठा कबड्डीचा थरार आपल्याला अनुभवायला मिळतो. एका ठिकाणी आपण बघतोय अमर भारत टांसुरीचा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय काळकाई कुंभेचा संघ. अर्थातच या सामन्यामध्ये एक नवा खेळाडू आपल्याला नव्या जुमाने दाखल झालेला पाहायला मिळतो, अफा कैनरकर, जो मागच्या सामन्यामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळाला नाही. या सामन्यामध्ये खेळण्यासाठी दाखल झाला मॅन फ्रॉम मुरुड, दापोलीचा बाहुबली असं ज्या खेळाडूला संबोधलं जातं असा अफा कैनरकर जर्सी क्रमांक 777 अमर भारतच्या माध्यमातून मैदानामध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. दरम्यान पंचांची शिट्टी वाजते. एका यशस्वी गुणाची कमाई होते अमर भारत टांसुरी संघासाठी. सामन्याचं गुणफलक आपण पाहतोय, एका गुणांवरती काळकाई कुंभे तर 2 गुणांवरती खेळतोय अमर भारत टांसुरीचा संघ. दरम्यान 17 नंबर जर्सी परिधान केलेला काळकाई कुंभे संघाचा चढाई पट्टू. उजव्या कोपऱ्यामध्ये खोलवर चढाई सजवली गेली. रनिंग अटॅच करण्याचा प्रयत्न केला गेला. एका मॅथाने आपल्या कोर्टमध्ये दाखल झाला. या सामन्यासाठी सज्ज झालं दापोली असोसिएशनचं पंच बांधायला आपण पाहतोय. सर अक्षय सुर्वे, विशाल उर्फ दादू सुर्वे सरपंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. समीर सर शेवडे यांना, त्याचप्रमाणे गुणलेखकाचं काम पाहतायत तुषार सर पाटील. बदरचा भार सांभाळतायत श्रीकांत उर्फ दादू तोडणकर आणि थर्डरचा भार सांभाळतायत श्रेष्ठ ज्येष्ठ पंच दीपक सर बोरकर. फार महत्वाची आणि महत्वाची लढत आपल्याला इथे अनुभवायला मिळते. तिसऱ्या चढाईची इशारा होते, डू ऑर डायरेक्ट. दरम्यान काळकाई कुंभे संघाचा चढाईपटू चढाईचा भार मारण्यासाठी सज्ज होतोय आणि यावेळेला मात्र डिफेन्स सक्सेस होतोय. एका यशस्वी गुणाची कमाई अमर भारत टांसुरी संघासाठी होताना पाहायला मिळते. दरम्यान चढाईपट्टू बाद असल्याचा पंचांचा इशारा येतोय. गौरीज मैदानाच्या बाहेर बसलेला आपल्याला पाहायला मिळेल. गौरीज सणास नजर घटी, दुर्घटना घटी. यावेळेला मात्र काळकाई कुंभे संघाचा जर्सी क्रमांक 2 एका मैदानाने आपल्या कोर्टमध्ये मागे फिरला. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय दापोलीचा बाहुबली अफा कैनरकर. जर्सी क्रमांक 777 मैदानामध्ये झळकताना आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच एकंदरीत आपण विचार करतोय समोर 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण बोनस गुण देखील यावेळेला मिळवला जाऊ शकतो. प्रयत्न केला जातोय अफाकच्या माध्यमातून. बोनस गुणासाठी ट्राय केलं गेलं. बघूया पंचांचा डिसिजन काय येणार. अर्थातच यशस्वी बोनस गुणाची कमाई होते अफाकच्या माध्यमातून अमर भारत टांसुरी संघासाठी. आणि यावेळेला मात्र काही त्रुटी समय मागून घेतला गेलाय टांसुरी संघाच्या माध्यमातून. प्लेअर चेंज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 7 आउट होतोय आणि अर्थातच त्याची जागा सांभाळण्यासाठी मैदानामध्ये नौका खेळाडू आपल्याला उभा झालेला पाहायला मिळतोय. दुखापत खेळाडूला काहीशी दुखापत झाल्याची संभाव्यता, त्याशिवाय प्लेअर चेंज होतोय. आणि यावेळेला मात्र काळकाई कुंभे संघाचा चढाईपट्टू सक्सेस होतोय. एका यशस्वी गुणाची कमाई काळकाई कुंभे संघासाठी होताना पाहायला मिळतोय. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा अफा कैनरकर या खेळाडूला आपण बघतोय, जो वारंवार इथे आपल्याला प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. संघासाठी फार मोठं मोलाचं योगदान देणारा आणि अर्थातच अमर भारत टांसुरी संघाच्या जडणघडणीमध्ये ज्या खेळाडूचा फार मोठा महत्वाचा वाटा आहे, अर्थातच प्रभाकरजी लाले यांच्याच तालमीत तयार झालेला खेळाडू, अशा खेळाडूची ओळख आहे अफा कैनरकर. एका यशस्वी गुणाची कमाई करतोय, आपल्या कोर्टमध्ये दाखल होतोय.
सावेचे गुणफलक आपण पाहतोय 3-5. 3 गुणांवरती खेळतोय काळकाई कुंभईचा संघ, तर दुसऱ्या बाजूला 5 गुणांवरती खेळतोय अमर भारत टावसुरेचा संघ. अटकला. दरम्यान चढाईपट्टू बाद असल्याचा पंचांचा इशारा येतोय. एका यशस्वी गुणाची भर पडेल ती टावसुरे संघाच्या खात्यामध्ये. जाऊया तर पुन्हा एकदा खेळांगणाकडे, या ठिकाणी फार महत्वाचा सामना आपल्याला अनुभवायला मिळतोय. 6-3 असं सामन्याचे गुणफलक पाहायला मिळते. 6 गुणांवरती टाळसुरे, तर दुसऱ्या बाजूला 3 गुणांवरती आपण पाहतोय अर्थातच काळकाई कुंभईचा संघ. एका यशस्वी गुणाची कमाई, पुन्हा एकदा डिफेन्स सक्सेस झाल्यामुळे अमर भारत टावसुरे संघाला डिक्लेअर केल्याचं पाहायला मिळतंय. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय दापोली तालुक्याचा लाडका खेळाडू गौरी सणस. या खेळाडूला आपण बघतोय जर्सी क्रमांक 19. मूर्ती लहान कीर्ती महान, वेगावरती स्वार होणारा खेळाडू आहे. रनिंग अटॅच करण्याचा प्रयत्न केला जातोय गौरीच्या माध्यमातून. निदानरित्या यशस्वीरित्या पार केली जाते. कोणती जोखीम घेत नाहीये आपल्या कोर्ट मध्ये दाखल झाला. सुंदर दोन्ही कोपऱ्यांमध्ये चढाई सजवली गेली. गौरी रिकाम्या हाताने आपल्या कोर्ट मध्ये दाखल झाला. प्रत्युत्तरासाठी काळकाई कुंभे संघाचा चढाईपट्टू आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा इनरकर, आणि यावेळेला मात्र तिसऱ्या चढाईची इशारा होतीये. अफाक टू ऑल डायरेक्ट आहे, रिकाम्या हाताने मागे फिरून चालणार नाहीये. फार महत्वाची चढाई यावेळेला अफाकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे, अनुभवायला मिळणार आहे. निर्णायक चढाई, गुणांची अदलाबदल नक्की होणार. बघूया कोणत्या संघाच्या बाजूने गुण फलक आपल्याला बदलताना पाहायला मिळणार आहे. अफाक एनरकर बोनस गुणासाठी ट्राय करताना आपल्याला पाहायला मिळालाय. नक्कीच ज्यावेळेला आपण मैदानामध्ये 7 खेळाडूंचं चित्रक्षण बघतोय, यशस्वी बोनस गुणाची कमाई करतो. अफाक आपल्या कोर्ट मध्ये मागे फिरलाय. प्रत्युत्तरासाठी सज्ज झालाय जर्सी क्रमांक 8. निदानरित्या यशस्वीरित्या पार केली गेली. समोर 5 खेळाडूंचं चित्रक्षण, अर्थातच चढाई खोलवर करावी लागतीये. चढाईपट्टू रिकाम्या हाताने मागे फिरलाय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. 18 नंबर जर्सी विधान केलेला अमर भारत टावसुरे संघाचा चढाईपट्टू. समोर 6 खेळाडूंच्या क्षेत्रक्षणामध्ये खेळी सजवली जाते. नक्कीच सिद्धार्थ सर, आज आपल्याला अनेक दिग्गज खेळाडू या क्रीडांगणावरती खेळाचा परफॉर्मन्स देताना पाहायला मिळत आहेत. रत्नागिरी जिल्हा निवड चाचणीमध्ये ज्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला, एवढंच नव्हे तर निवड झालेल्या तब्बल 20 खेळाडूंमध्ये आपल्याला याच क्रीडांगणावरती खेळताना पाहायला मिळत आहेत. श्रेयश लाले, त्याचप्रमाणे संजोग लाले आणि रोहित चोगले या खेळाडूंनी रत्नागिरी जिल्हा निवड चाचणीमध्ये सहभाग नोंदवला. आणि अर्थातच निवड झालेल्या 20 खेळाडूंमध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी रोहित चोगले या खेळाडूला देखील आपण आज लेफ्ट कॉर्नरच्या भूमिकेमध्ये बघतोय. त्याचप्रमाणे संजोग लाले आहे, जो बेस्ट डिफेंडर म्हणून आपण ज्याला अनेक वेळा अवॉर्ड घेताना बघितलंय. फार महत्वाचे खेळाडू आहेत. श्रेयस लाले हा देखील एक फार महत्वाचा खेळाडू आहे अमर भारत टावसुरे संघाचा. क्रमांक 2 पुन्हा एकदा यावेळेला मात्र मैदानामध्ये स्ट्रगल केलं गेलं, संघर्ष केला गेला आणि चढाईपट्टू बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका यशस्वी गुणाची कमाई होते अमर भारत टावसुरे संघासाठी. दरम्यान प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय पुन्हा एकदा अफाक कैदरकर. समोर 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये खेळी सजवली जाते. चालू सामन्याचं गुणफलक आपण पाहतोय 9-5. 4 गुणांची आघाडी अमर भारत टावसुरे संघाकडे असलेली आपल्याला जाणवतीये. नक्कीच प्रखरतेने प्रयत्न केला जाईल दोन्ही संघांच्या माध्यमातून. एका बाजूला आपण बघतोय अमर भारत टावसुरेचा संघ आणि दुसऱ्या बाजूला अमर भारत या क्रीडा मंडळाने राबवण्यात आलेल्या 65 किलो वजनी गटांमध्ये ज्या संघाने प्रथम क्रमांकाचा मान पटकावला असा काळकाई कुंभेचा संघ. यावेळेला मात्र अफाक कैदरकरच्या माध्यमातून मल्टी पॉइंट रेड मैदानामध्ये पाहायला मिळते यशस्वी 2 गुणांची कमाई.
अमर भारतच्या होम ग्राउंड वरती ज्या संघाने प्रथम क्रमांकाचा मान पटकावला 65 किलो वजनी गटामध्ये तो काळकाई कुंभेचा संघ, तर दुसऱ्या बाजूला अमर भारत टासुरेचा संघ खुल्या गटामध्ये आपल्याला दोन्ही संघ खेळताना पाहायला मिळतात। फार महत्वाचा सामना आणि महत्वाची लढत इथे क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळते। पुन्हा एकदा प्रत्युत्तरासाठी अफाक कैनरकर समोर दोन खेळाडूंचं चित्रक्षण सुपर टॅकल या वेळेला ऑन आहे, पण नक्कीच तुम्ही काही चीनची भिंत भेदू शकता, पण अफा कैनरकरला पकड करणं तेवढं साधं सोपं काम नाही आहे आणि यावेळेला मात्र नक्कीच 2+2 4 गुण द्यावे लागतील पंचांना। 4 गुणाची भर पडेल ती टासुरी संघाच्या खात्यामध्ये। दरम्यान प्रत्युत्तरासाठी 8 नंबर जर्सी प्रदान केला चढाईपटू चढाईचा भार वाहताना पाहायला मिळतोय काळकाई कुंभे संघाच्या माध्यमातून। यावेळेला मात्र पुन्हा एकदा डिफेन्स सक्सेस होतोय। श्रेयस लाले खेळाडूला काहीशी दुखापत झाल्याची संभवता, श्रेयस तर बाहेर आहे ना। यशस्वी बोनस गुणाची कमाई टासुरी संघासाठी होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यांच्या सोबत कोण आले कुंभ्यासोबत? प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय जर्सी क्रमांक 18 आणि यावेळेला मात्र नक्कीच सांघिक पकडीचा उत्तम नमुना सादर केला गेला आहे तो काळकाई कुंभे संघाच्या माध्यमातून। मॅच कुठेतरी थोडस स्लो करण्याचा प्रयत्न केला जातोय। सामन्याचं गुणफलक पाहतोय आपण, नक्कीच 6-19 गुणफलक पाहायला मिळत आहे। 6 गुणांवरती खेळतोय तो काळकाई कुंभेचा संघ, तर दुसऱ्या बाजूला तब्बल 19 गुणांवरती जाऊन पोहोचतोय अमर भारत टासुरीचा संघ। नक्कीच सिद्धार्थ दादा शिवखेरांचं एक पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये शिवखेरा लिहितात, जेव्हा प्रतिकूल गोष्टी घडतात त्या तशा कधीतरी घडतीलच, जेव्हा प्रतिकूल गोष्टी घडतात त्या तशा कधीतरी घडतीलच, जेव्हा सगळा रस्ता चढाचाच दिसतो हाती शिल्लक कमी आणि देणे जास्त असतात, थोडं सबुरीनं घ्या पण धीर सोडू नका। वळणाचं विलक्षण आहे आयुष्य, सर्वांच्याच आहे अनुभवाचं, ते सारे अपयशी ठरले जे मागे फिरले, जे पुढे चालले ते यशस्वी झाले, गती धीमी वाटली तरी धीर सोडू नका, असाल जवळ उद्दिष्टाच्या वाटले जरी अंतर फार, खडतर काळाशी सामना करा पण प्रतिकूल परिस्थितीतही। प्रबलचं फलक आपण पाहतो 19 गुणांवरती खेळतोय अमर भारत टासुरीचा संघ आणि मात्र 6 गुणांवरती खेळतोय काळकाई कुंभेचा संघ। फार महत्वाचा सामना, महत्वाची लढत आपल्याला क्रीडांगणामध्ये अनुभवायला मिळते। या पुढचा सामना देखील फार महत्वाचा असणार आहे। एका बाजूला असेल दुर्गादेवी मुरुड तर दुसऱ्या बाजूला असेल सावरदेव बुरुंडीचा संघ। दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार, प्रयत्न करावा लागेल, संघर्ष करावा लागेल, प्रत्येक चढाई इथे यशस्वी ठरवावी लागेल आणि प्रत्येक वेळेला डिफेन्स महत्वाचा ठरवावा लागेल, तो अर्थातच काळकाई कुंभे संघाला। जर्सी क्रमांक 16 अमर भारत टासुरी संघाचा चढाईपटू रिकाम्या हाताने मागे फिरतोय, प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय 17 नंबरची जर्सी परिधान केला चढाईपटू। काळकाई कुंभे संघाच्या माध्यमातून चढाईचा भार वाहिला जातोय, निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय। एक ज्यावेळेला आपण विचार करतोय प्रत्येक खेळाडूचा, नक्कीच प्रत्येक खेळाडूने फार मोठी मेहनत घेतलेली असते इथे मिळणाऱ्या 20 ते 30 मिनिटांच्या खेळासाठी। प्रत्येक खेळाडू आपल्या रक्ताचं पाणी करत असतो, घाम गाळत असतो, मेहनत घेत असतो, आपल्या दैनंदिन जीवनातील वेळ काढत असतो आणि कबड्डीवरती असणाऱ्या प्रेमापोटी, आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या जिद्दीपोटी कबड्डीच्या खेळाचं प्रदर्शन करण्यासाठी आणि मिळालेल्या आपल्याला 20 ते 30 मिनिटांच्या संधीसाठी किती प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत असते प्रत्येक खेळाडूला माहीत असतं। खेळाडू असाच घडत नसतो, खेळाडू घडवावा लागतो आणि त्यासाठी अंगात असणारी जिद्द फार महत्वाची असते। एखादा संघ ज्या वेळेला जिंकतो त्यावेळेला आपण सहज म्हणून जातो की हा नशिबाचा भाग असतो, जिंकणं किंवा हरणं प्रत्येक वेळी आपल्या नशिबात असं असतं नसतं, पण ज्या वेळेला आपण नशिबासोबत विचार करतोय तर आपण घेतलेल्या मेहनतीचा त्याच्यामध्ये फार मोठा महत्वाचा वाटा असतो। जर आपल्याकडे मेहनत असेल, आपल्याकडे जिद्द असेल, आपल्याकडे कॉन्फिडन्स असेल तर आपण नशिबावरती थांबून चालत नाही। अक्सर कहा जाता है कि तकदीर के खेल से निराश नहीं होते, तकदीर के खेल से निराश नहीं होते, जिंदगी में ऐसे कभी उदास नहीं होते, और हाथों की लकीरों पे क्यों भरोसा करते हो, अरे तकदीर उनकी भी होती है जिनके हाथ नहीं होते। काय सुंदर लाईन आहेत, ज्यांच्याकडे हात नसतात ना त्यांचं सुद्धा नशीब असतंच की, आणि आपण एक असतो
जे आपल्या आयुष्यामध्ये काय चाललंय किंवा काय होणार आहे हे बघण्यासाठी आपण आपल्या तळहातावरच्या रेषा बघत असतो. जर भविष्य बघायचं असेल ना तर तळहाताच्या रेषांवरती नसतं, ते स्वतःच्या जिद्दीमध्ये असलं पाहिजे, स्वतःच्या मनगटामध्ये असलं पाहिजे. थर्ड रेड या मैदानामध्ये आपल्याला अनुभवायला मिळते आणि अर्थातच एका यशस्वी गुणाची भर पडते. पुन्हा एकदा अमर भारत टावसुरे संघाच्या माध्यमातून आपल्याला महत्वाच्या गुणाची कमाई होताना पाहायला मिळते. ज्यावेळेला सामना वन साइड होतो ना, अनेक क्रीडा रसिकांच्या मनामध्ये एक विचार येतो की हा संघ मोठा आहे, नक्कीच वन साइड होईल मॅच आणि एका बाजूने निकाल आपल्याला लागलेला पाहायला मिळेल. पण ती मॅच वन साइड होण्यासाठी त्या खेळाडूने घेतलेली मेहनत देखील वन साइड असते ना, जी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. आपण कौतुक केलं पाहिजे त्या संघाचं, आपण कौतुक केलं पाहिजे त्या मेहनतीचं आणि अर्थातच आपण दाद दिली पाहिजे त्या प्रत्येक खेळाडूला. ज्यावेळेला समोरचा संघ छोटा असेल मैदानामध्ये दाखल होतोय, पण तो ती ताकद दाखवतो, ती हिंमत दाखवतो मोठ्या संघासमोर खेळण्यासाठी. मी उपस्थित सर्व क्रीडा रसिकांना विनंती करतोय की ज्या सामन्याचा आपण आस्वाद घेतोय, हे सामने आपल्याला इथे प्रत्येक खेळाडूमुळे पूर्ण थाटामाटामध्ये पार पडताना अनुभवायला मिळतात. सर्व क्रीडा रसिकांना विनंती की एकदा प्रत्येक खेळाडूसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद रसिक हो, नक्कीच तुमची दाद प्रत्येक खेळाडूला मिळणं फार गरजेची आहे. तुमची कौतुकाची थाप ही प्रत्येक खेळाडूच्या पाठीवरती पडणं गरजेचं आहे. त्याच्यातूनच प्रत्येक खेळाडू घडत असतो. जाऊया तर पुन्हा एकदा क्रीडांगणाकडे, ज्या ठिकाणी आपल्याला जर्सी क्रमांक 16 मैदानामध्ये पाहायला मिळतोय. जाऊया तर पुन्हा एकदा क्रीडांगणाकडे, ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय काही कुंभे संघाचा चढाईपट्टू. सुंदर झेप घेतली होती, सुंदर प्रयत्न केला गेला होता, पण पुन्हा एकदा डिफेन्स सक्सेस ठरला अमर भारत टावसुरे संघाचा. संघाचे गुणफलक आपल्याला पाहायला मिळतंय 8-23. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय जर्सी क्रमांक 9 अमर भारत टावसुरे संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये खेळी सजवली जाते. निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. बोनस गुणासाठी प्रयत्न करेल का रोहित चोगले? अँकल होल्ड सक्सेस करतोय, चढाईपट्टू बाद होतोय. महत्वाचा खेळाडू अमर भारत टावसुरे संघाचा रोहित चोगले, ज्याचा आपण नुकताच सन्मान केलाय, चोख भूमिका बजावतोय. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे असल्याचा पंचांचा इशारा येतोय आणि अर्थातच शेवटच्या 5 मिनिटांमध्ये सामन्याचं गुणफलक आपण पाहतोय 25-8. 25 गुणांवरती खेळतोय अमर भारत टावसुरे, तर 8 गुणांवरती घेतोय काळकाई कुंभेचा संघ. एका गुणाची पुनश्च एकदा भर पडते अमर भारत टावसुरे संघाच्या खात्यामध्ये. दरम्यान ऑल आउट 100 वरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय काळकाई कुंभेचा संघ. निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. अफाक कैनरकर या खेळाडूच्या डोळ्यांसमोर बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. अफाक सज्ज राहावं लागेल. ऑल आउट 100 वरती काळकाई कुंभेचा संघ. ऑल आउट होताना आपण बघितलंय काळकाई कुंभे संघाला आणि यावेळेला मात्र काहीसा त्रुटी समय मागून घेतला गेलाय. तो अमर भारत टावसुरे संघाचे दाखल होतात. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे असल्याचा पंचांचा इशारा. सामन्याचं गुणफलक आपण पाहतोय 9-29. 9 गुणांवरती काळकाई, तर 29 आणि आता मात्र बोनस गुणाच्या कमाईनंतर 30 गुणांवरती जातोय तो अमर भारत टावसुरेचा संघ. यापुढे होणारा सामना हा फार महत्वाचा सामना असणार आहे. एका बाजूला आपण बघणार आहोत स्थानिक संघ सावरदेव बुरोंडी असेल, तर दुसऱ्या बाजूला ज्या संघाने फार मोठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली मागच्या सामन्यामध्ये आणि एका महत्वाच्या दापोली तालुक्यातील नामांकित संघाला पराभूत केलं, श्री साई वडण संघावरती मात करत दुर्गादेवी मुरुड हा संघ दुसऱ्या सामन्यामध्ये दाखल झालाय. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने तिसरा पुकार. नक्कीच मिलिंद दादा सुर्वे देखील माझ्यासोबत जोडलेले आहेत. महाशिवरात्री निमित्त ज्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या करजगाव येथे, सामना संपायला शेवटची
2 मिनिटे असल्याचा पंचांचा इशारा येतोय. आपण चर्चा करत होतो महाशिवरात्री निमित्त आयोजित करण्यात आलेल्या करंजगाव येथील स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये पहिला सामना झाला होता. अर्थातच महत्वाचा सामना होता तो देखील एका ठिकाणी आपण बघतो सावरदेव बुरुंडी तर दुसऱ्या बाजूला दुर्गादेवी मुरुड. जो सामना आपल्याला पुढे अनुभवायचा आहे त्या सामन्याचा इतिहास मी तुम्हाला सांगतो. हे दोन्ही संघ मैदानामध्ये दाखल झाले. आपण मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की सावरदेव बुरुंडी हा नौखा संघ आहे. नवीन खेळाडूंना संधी दिली जाते, पण त्या सावरदेव बुरुंडी संघाने दुर्गादेवी मुरुड जो दापोली तालुक्यातला नामांकित संघ आहे, सामना संपायला शेवटचे 1 मिनिट त्या दुर्गादेवी मुरुड संघावरती मात करत विजय नक्कीच मिळवला होता. आणि तो सामना आणि तीच इतिहासाची पुनरावृत्ती कदाचित प्रेक्षकांना मैदानामध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. बघूया सावरदेव बुरुंडी पुन्हा एकदा मात करेल का दुर्गादेवी मुरुड संघावरती, की मागच्या वेळेला झालेला पराभव हा अजून पचला नसेल आणि त्याचा बदला मैदानामध्ये घेतला जाईल का दुर्गादेवी मुरुडच्या माध्यमातून. सावरदेव बुरुंडी संघाच्या विरोधामध्ये फार महत्वाचा सामना दोन्ही संघांना खेळण्यासाठी. तिसरा व अंतिम पुकार दुर्गादेवी मुरुड आणि सावरदेव बुरुंडी. चालू सामना संपताच आपण क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. दरम्यान सामना 25 शिट्टी वाजते सामना